आम्ही असे लिस्ट कमी पडेल एवढे मोठे उपक्रम असतात आमचे. प्रत्येक महिन्याला काहीतरी आमचे उपक्रम असतात. जसं आजकाल आपण बघतोय की मुलं मुली टी व्ही मोबाईलमध्ये एवढे भरकटलेले आहेत की त्यांना प्रॉपर नॉलेज मिळत नाही आणि जी माहिती मिळते ती एकदम चुकीच्या पद्धतीने मिळतं. एखादी चुकीचा शब्द टाकला गेला तर चुकीच्या पद्धतीने तिथून माहिती सर्च होते आणि मग मुलांच्या मनामध्ये ते मुलं एवढे क्युरियस असतं त्या गोष्टीबद्दल माहिती जाणून घ्यायला की मग त्यांना कळत नाही की ती माहिती आपण कुठं घ्यावी, कुठून घ्यावी. पॅरेंट्सला एवढा वेळ नसतो आताच्या जीवनामध्ये की पॅरेंट्सनी पर्टिक्युलर वेळ काढून मुलांना द्यावे. आपली पण त्याच्यामध्ये थोडंसं हलगर्जीपणा असतो की आपण मुलांना तेवढा वेळ देऊ शकत नाही. पण त्याच्यामध्ये म्हणता येणार की आत्ताचं लाईफस्टाईलच आपलं असं झालेलं आहे की मुलांकडे काही वेळेला दुर्लक्ष होतो आणि मुलं पण ऑकवर्ड फील करतात ज्या वेळेला एखादी गोष्ट आईवडिलांना विचारायची असते. ते कम्फर्ट कधी असतात की त्यांच्या समवयस्क जे असतात, जसं आपण आपल्या वयाचा ग्रुप बघत असतो, जसे एजेड असेल तर एजेडचाच ग्रुप बघतात, यंगर असेल तर यंगरचाच ग्रुप बघतात, तसे मुलं मग त्यांचा एक ग्रुप असतो. जसे की मुलं स्कूलमध्ये एक ग्रुप तयार करतात आणि जी माहिती त्यांना माहिती घ्यायची असते ती या लिंक थ्रू. पण मग काय होतं काही वेळेला मग चुकीच्या मार्गाने मुलं जातात. तर अशा पद्धतीने आपण मुलांना योग्य पद्धतीने योग्य वयात, जसं की मुलं वयात येतात, वयात येण्याचं वय आता खूपच कमी झालेलं आहे. 13च्या पुढे मुलं वयात येतात. कधी कधी तर 10 वर्षाची मुलं काय प्रश्न विचारेल तर कळत नाही. मी स्वतः एका मुलीची आई आहे त्याच्यामुळे मी समजू शकते आपण कुठल्या फेजमधून जातो. तर प्रश्न असा येतो की मुलांना काय समजायचं हे कळत नाही. तर मग आम्ही या वेळामध्ये जे मुलं वयात येणारे असतात, मुलींच्या ज्या वेळेला वयात येतात, मुली वयात येतात, मुलं वयात येतात, त्यावेळेला सगळ्यांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्सचा प्रकार घडत असतो. त्यासाठी आम्ही मुलं वयात येताना, तर मग 7वीपासून किंवा कधी कधी 5वीचे मुलं पण असतात, 5वीपासून सगळ्या मुलांसाठी आम्ही वयात येत असताना त्यांच्या शारीरिक मानसिक या वयात शारीरिक बदल काय होतात, मानसिक बदल काय होतात, भावनिक बदल काय होतात याशी आम्ही बरेच सत्र घेतात. कल्याण ईस्ट वेस्ट किंवा पूर्ण महाराष्ट्रभर. पण आता आम्ही सध्या कल्याणमध्ये राहतो तर कल्याणची एकही स्कूल अशी नाही आहे की जिथे आम्ही कार्यक्रम घेतलेला नाही आहे. मी स्वतः पॅनल ॲडव्होकेट आहे स्कूलमध्ये, त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो की 4थी 5वीपासून म्हणजे ज्यांना थोडं समजतं त्या वयाच्या मुलांना आम्ही हे प्रोग्राम त्यांना त्या जी घरून माहिती मिळू शकत नाही किंवा आपण मुलांना सांगताना थोडं ऑकवर्ड फील करतो की आपल्या मुलांना असं, तर आम्हाला बोलताना काहीच वाटत नाही कारण मुलं असतात फक्त पुढे. आणि त्या गोष्टी शब्द बोलताना, जसं मुलं आईवडिलांना ते शब्द बोलताना, जसं मुलींच्या बाबतीत झालं तर मुलींना मासिक पाळी हा विषय असतो. तर मुलींचा असतो की वडिलांसमोर कसं बोलायचं आणि त्यावेळेला जर मुलगी वडिलांसमोर बोलली तर आईला वाटतं काय करती आहे, मुलांना वडिलांसमोर विचारते. किंवा मुलांमध्ये पण असतं ना की या गोष्टी मुलींमध्येच काय, मग ह्या मुलींना प्रश्न पडतो ह्या गोष्टी मुलांमध्येच काय. या सगळ्या गोष्टीची माहिती आम्ही पूर्ण PPT थ्रू मुलांना दाखवतो. तसे प्रोग्राम तुमच्या मुलांच्या शाळेमध्ये जरी झाले नाही तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या तिथे प्रोग्राम करतो. त्यानंतर आजकाल जे लग्नाचं फॅड असतं, लग्नाच्या फॅडमध्ये मुलांना प्रेम काय आहे आणि आकर्षण काय आहे, प्रेम आणि आकर्षण ह्यातला फरक कळत नाही. म्हणजे एखादी मुलगा माझ्यासोबत खूप छान छान बोलतो म्हणजे तो खूपच छान आहे असं त्याचा अर्थ होत नाही. आणि हे वय असं असतं म्हणजे ते 16वं वर्ष धोक्याचं आपल्याकडे म्हणतात, पण आजकाल तर 12 वर्ष पण धोक्याचं आहे, 10 वर्षाचं पण धोक्याचं आहे. मुलांना किंवा मुलींना एखादी व्यक्ती खूप प्रेमाने बोलत असेल ना तर तो व्यक्ती खूप छान वाटतो, म्हणजे त्याच्या पोटातलं नाही. पण तेच आईवडिलांनी जर सांगितलं ना तर आईवडिलांना मुलं निग्लेक्ट करतात. त्यांना वाटतं की हे असेच बोलत असतात, त्यांना काही कळतच नाही. या सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणून मग आम्ही जे लग्नाळू मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी जोडीदाराची विवेकी निवड हा एक उपक्रम राबवत असतो. जशी जन्मकुंडली बघतात तशी आमची पण जन्मकुंडली आहे, पण त्याच्यात राहू देऊ नाही आहे. लग्न करताना किंवा लग्न जुळवताना कुठल्या गोष्टी बघायला पाहिजे, काय काय गोष्टी बघायला पाहिजे, प्रेम म्हणजे काय असतं आणि आकर्षण म्हणजे काय असतं, या सगळ्या गोष्टी आम्ही मुलांना खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगत असतो. आणि मुलांना त्या गोष्टी पटतात. ज्या वेळेला समजा एखादी बाहेरून येणारा व्यक्ती आपल्याला आपल्या वयाच्याबद्दल किंवा आपल्याविषयी काहीतरी सांगतो त्यावेळी त्यांना त्या गोष्टी खूप पटतात. तीच गोष्ट आईवडिलांना पण सांगता येतं, पण सांगण्याची पद्धत वेगळी असते. आपलं मुलं असल्यामुळे आपण 2 चापटा पण मारतो किंवा ओरडून पण बोलू शकतो. तेच आमच्या बाबतीत असं होतं की त्यावेळेला एखादी आणि त्यांच्या वयाची मुलं त्यांना दिसतात किंवा त्यांना त्यांच्या पॅरेंट्ससारखे पॅरेंट तिथे दिसतात
तर त्याचा प्रतिसाद खूप चांगला असतो आणि त्याचा म्हणतात ना इम्प्लिमेंटेशन खूप चांगल्या पद्धतीने होतं. पण जोडीदाराची